आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे। आता लगेचच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये हे 2000 रुपये शेतकऱ्यांना आता येणार आहेत। शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपये मिळाले आहेत। आज परत एकदा नमोचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेत 2000 रुपये या ठिकाणी आलेला आहे, अशा या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार नाही। फक्त काही मोजक्या शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकरी डबल हप्ता घेऊ लागले आहेत। म्हणजेच एका घरामध्ये 3 जण 4 जण असं एकत्र लाभ त्या ठिकाणी एकाच घरातील 3-4 जण लाभ त्या ठिकाणी घेऊ लागले आहेत। त्यामुळे आज जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार आहे, तर तो फक्त काही ठराविक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येऊ लागले आहेत। तुम्हाला नुकताच पीएम किसान योजनेचे त्या ठिकाणी 2000 रुपये तुम्हाला आता बँकेच्या खात्यावरती मिळालेले असतील। परंतु आता शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना हा नमोचा हप्ता मिळणार नाही। कारण राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत। जे शेतकरी या नियमामध्ये बसतील फक्त त्यांनाच हप्ता हा मिळणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा हा लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी 1500 रुपये घेत असतील, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण स्पष्टपणे आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की ज्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्या शेतकऱ्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। आता तुम्हाला हे विश्वास बसत नसेल, परंतु अर्थमंत्री अजितदादा पवार जे त्या ठिकाणी आता नमो शेतकरीचा हप्ता सोडतात, लाडक्या बहिणींना पण हप्ता सोडतात, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा राज्य सरकारकडून लाभ घेऊ शकता। एक तर तुम्ही नमो शेतकरीचा घेऊ शकता किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकता। परंतु तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर तुम्हाला फक्त 500 रुपयेच येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। मग कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत ती यादी लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 1500 रुपये तुमच्या बायकोला मिळत असतील, तुमच्या बहिणीला कोणाला मिळत असतील, तर तुमच्या घरामध्ये फक्त शेतकऱ्यांना 500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून आता येणार आहेत। म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की राज्य सरकारचे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकार म्हणजेच पीएम किसानचे वेगळे नियम आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचे 1500 रुपये घ्या किंवा एक तर तुम्ही नमो शेतकरीचे 2000 रुपये घ्या, कोणता तरी एकच लाभ तुम्हाला मिळणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे कोणाला 1500 रुपये येत असतील, तर आज जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे, तर तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना 2000 रुपये ऐवजी 500 रुपयेच येणार आहे। हे सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा प्रकारे 2 याद्या या ठिकाणी लावण्यात आलेत। त्या याद्या तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्हाला माहित असेल की राज्य सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार म्हणजेच त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधानमंत्र्यांचा हप्ता जो तुम्हाला पीएम किसान योजनेचा असतो, तर तो नुकताच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 2000 रुपये जमा झाले आहेत। परंतु आता तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो मिळणार आहे, तर यामध्ये 2 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत।
अनेक शेतकरी आता यामध्ये अपात्र देखील होणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे की कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येण्याची शक्यता वर्तवल्या। नुकताच पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलाय। आता तातडीने तयारी जोरात सुरू आहे की आता राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता तुम्ही वाट बघत आहात की आता पीएमचे तुम्हाला 2000 मिळाले, मग नमोचे का आले नाहीत? तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता दोन्ही मिळून 4000 रुपये शेतकऱ्यांना एकत्र मिळणार होते, परंतु राज्य सरकारकडे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी हप्ते दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या तिजोरीमध्ये निधीच उपलब्ध नव्हता। यासाठी तातडीने केंद्र सरकारकडून राज्य सरकारने निधी मागवला आणि आज त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे तुम्हाला या 18 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत? आज कोणती यादी जाहीर करण्यात आल्या? जर तुम्हाला पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले असतील तर आज तुम्हाला कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी तुम्हाला 2000 येणार आहेत ही यादी लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत। ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट ऑफिसमध्ये असेल, तसेच महाराष्ट्र बँकेत असेल, या 4 बँकेमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही खातं उघडलं असेल आणि तुम्ही त्यामध्ये आधी त्या ठिकाणी नमोचे पैसे घेतले असतील, पीएमचे पैसे घेत असतील, तर तुम्हाला यामध्ये आता अर्जंट एक काम करावं लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। जर तुम्हाला या ठिकाणी खात्यामध्ये पैसे येणार आहेत, जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, कारण बँकेचं काम आहे हे तुम्हाला अर्जंटमध्ये तातडीने करावं लागणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्या 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये आज येणार आहेत। जर तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळाले असतील आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये का मिळाले नाहीत असं जर तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला आज मिळणार आहेत, परंतु फक्त या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूया बघा। परंतु यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे। 2 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये काही शेतकऱ्यांना फक्त 500 रुपये येणार आहेत, काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 2000 रुपये येणार आहेत। तर बघा 4 पात्रता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या आहेत। झटपट आपण पाहून घेऊया की कोणत्या 4 पात्रता आहेत। त्या पात्रता पाहिल्यानंतर त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसानचे जसे 2000 रुपये मिळालेत तसंच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। तर बघा लक्षपूर्वक बघायचं आहे। आता तुम्ही बघितलं असणार अशा सुद्धा बातमी येत होत्या की नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे दोन्ही मिळून 4000 रुपये एकत्र येणार, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे राज्य सरकारचं नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळाले नव्हते, परंतु आज तो येण्यासाठी या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। बघा सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता घालण्यात आलेत। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसला आणि पुढे सांगणाऱ्या त्या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी आज तुम्हाला जसे पीएमचे 2000 रुपये मिळाले तसेच नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला सुद्धा 2000 रुपये येणार आहेत। बघा या पात्रता कोणत्या आलेत? पात्रता तुम्ही पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न चेक केले जाणार आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, कारण राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी परमिशन नाही, कारण नमो शेतकरी योजना ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे। त्यामुळे जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला होता, परंतु राज्य सरकारचा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार नाही हे लक्षात ठेवा।
तसेच दुसरी पात्रता यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे जर तुमची जमीन जास्त असेल, म्हणजे 10 एकर 20 एकर जास्त जमीन असेल, तर राज्य सरकारच्या माध्यमातून जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो तर तो तुम्हाला येणार नाही। त्यानंतर पुढची पात्रता सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे राज्य सरकारकडून 1500 रुपये येत असतील तुमच्या घरामध्ये, तर राज्य सरकारकडून तुम्हाला फक्त 500 रुपये येणार आहेत। कारण सरकारने सांगितलं आहे की फक्त तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेऊ शकता। एक तर तुम्ही नमो शेतकरीचे 2000 घेऊ शकता किंवा एक तर तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीचे घेऊ शकता। त्यानंतर पुढची पात्रता अशी सांगण्यात आल्या जी नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी दोन्हीसाठी लागू होत्या ती म्हणजे सरकारी सेवेत किंवा पेन्शनधारक तुमच्या घरामध्ये कोणी नसावा। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे ते पण सांगतो बघा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टात आणि महाराष्ट्र बँकेत खातं असेल तर तुम्हाला तातडीने एक काम सुद्धा करायचं आहे। ते कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी या 18 जिल्ह्यांची यादी आल्या, लगेच तुम्हाला या 18 जिल्ह्यांची यादी सांगतो बघा। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर चौथा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा, पाचवा जिल्हा सांगण्यात आलाय पालघर, 6वा, त्यानंतर बघा 7वा, त्यानंतर 8वा कोल्हापूर, सातारा, सोलापूर, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर उस्मानाबाद, त्यानंतर अकोला, त्यानंतर अमरावती अशा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे आता पैसे हे येणार आहेत। परंतु आता पुढे सांगणार त्या बँकेमध्ये खातं असेल तर एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या बँकेत खातं असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्हाला तातडीची सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला अर्जंट काम करायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्याला अजून पण आधार कार्डचं त्या ठिकाणी लिंक केलं नसेल तर बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या। तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत येण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करावं लागतं। जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसतो। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरीचा लाभ भेटणार आहे। तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करून घ्या, नक्कीच तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी नमो शेतकरीचा लाभ तो त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।